नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर 10 दिवसांवर अगदी BMS सेकंड इयरची युनिव्हर्सिटीची एक्झाम आलेली आहे आणि आणखी सारी बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो काही द्रव्यगुण पेपर 2 चा काहीच अभ्यास झालेला नाही। म्हणजे 97 चे 97 ड्रग जशाच तसे त्यांनी आणखी मागे ठेवले। त्यांना असं वाटलं होतं की आपण शेवटी अभ्यास करू आणि पास होऊया। आता त्यांना डोळ्यापुढे वाटतं की 97 सर ड्रग एवढं खूप अवघड आहे आणि आम्हाला हा पाठ करायला किंवा अभ्यास करायला खूप अवघड जाणार आहे। 10 दिवसांमध्ये आमचे ड्रग होत आहे का नाही, तर विद्यार्थ्यांनी खूप ताणात वगैरे आले असतील। आता आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्या विद्यार्थ्यांकरिता आहे ज्यांचा आणखी सुद्धा द्रव्यगुण पेपर 2 चा काहीच अभ्यास नाही झाला। त्यांच्याकरिता स्पेशली एक थोडी ट्रिक सांगतो, म्हणजे नेमकं कसं आहे 10 दिवसांमध्ये तुम्ही अभ्यास करून तुमचा हा सब्जेक्ट चांगल्या मार्काने तुम्ही जो काही आहे द्रव्यगुण, तर तुम्ही इझिली पास वगैरे होता। तर आजच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता बघा, मेनली आपल्याकडे जे काही 97 ड्रग आहे आपले द्रव्यगुण पेपर 2 चे, आता काही विद्यार्थ्यांमध्ये सर सगळेच करणं पॉसिबल नाही ह्या वेळेला, बरोबर आहे। मला पण माहिती आहे 10 दिवसांमध्ये तुम्ही काय काय करता। आज जवळपास तारीख पाहिली गेली, आजची तारीख आहे 18 ऑगस्ट वगैरे आणि 30 ऑगस्ट पर्यंत आपल्याला जवळपास अभ्यास वगैरे करायचा आहे। नुकता हा व्हिडिओ तुम्हाला 18 म्हणजे 20 तारखेपर्यंत 1-2 दिवसांनी हा उशिरा पण तुम्हाला भेटू शकतो हा व्हिडिओ बघायला। तर मेनली आपला 4 तारखेपासून पेपर सुरू होतात आणि जवळ पाहायला गेले तर आपल्याकडे फक्त या महिन्याचे फक्त 10 दिवस आपल्याकडे हातात उरतात अभ्यास करण्याकरिता। आता या 10 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा आहे द्रव्यगुण पेपर 2 चा, हे तुम्हाला एक बेसिक फंडा सांगून देतो। त्यासोबत आपण यामधल्या जो काही 97 ड्रग आहे, तर हे सगळेच काही इम्पॉर्टंट नाही वगैरे बरं का। आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल की 97 ड्रग वगैरे यातले जवळपास सगळेच काही पेपरला दरवेळी विचारले जात नाही। मोस्ट ऑफ द 97 मधले काही मोजके 60-70 ड्रग वगैरे इम्पॉर्टंट असतं आणि तेच मधूनच क्वेश्चन मोस्ट ऑफ द काय होतात, रिपीट होतात। आता हे जवळपास यामधलं कसं असतं की 60 ड्रग इम्पॉर्टंट असतात, पण ह्याच्यामधले जवळपास पाहायला गेलं यामधून आणखी आपण काय केलेत की जवळपास 10-20 ड्रग जे आहेत शिल्लकचे वगैरे धरून चालतो, ज्यामुळे काय होतं की पेपर जो आहे ऑड जरी पडला त्याच्या बाहेर वगैरे जावं नाही करता। त्यामुळे आपण जवळजवळ 75-76 ड्रगचा वगैरे चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, जेणेकरून एक सुद्धा आपला पेपर मध्ये जो काही क्वेश्चन वगैरे ऑड आला तर तो आपला हातातून वगैरे जाऊ नये। आता काही जण म्हणजे सर द्रव्यगुण पेपर 2 चे आम्हाला इम्पॉर्टंट ड्रग कुठे भेटतील, त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय। तुम्ही द्रव्यगुण पेपर 2 इम्पॉर्टंट ड्रग्स म्हणून आपल्या BMS मराठी YouTube चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट ड्रग्स वगैरे भेटून जातील। शेवटच्या वेळेस तुम्ही एवढे जरी ड्रग केले तर तुमचे तो द्रव्यगुण या सब्जेक्ट मध्ये इझिली तुमची पासिंग वगैरे होऊन जाईल। आता याच्यामध्ये पण मेन विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर 97 म्हणजे ड्रग मधले 76 जरी ड्रग करायला गेले तर 10 दिवसामध्ये एवढं करणं सर पॉसिबल नाही। सगळे ड्रग उचला, सगळ्याचीच वाचत बसा, तर एवढं करणं सगळं पॉसिबलच नाही ना। तर नेमकं आम्ही कसा अभ्यास करावा हे आम्हाला सांगा, त्यावरती सांगतो सुरुवातीला। आता बघा, हे काही 97 ड्रग असतात ना, याच्यामध्ये काय चालतं तुम्हाला सुरुवातीला एक सांगतो। याच्यामध्ये तुम्हाला फक्त अभ्यास काय करायचा, त्याचं लॅटिन नेम, फॅमिली 97 चे पाठ करण्याचा प्रयत्न करा। मोस्ट ऑफ दी तुम्हाला नसेल होत तर 76 जे काही ड्रग्स मी इम्पॉर्टंट दिले तर तेवढ्यांचे जरी लॅटिन नेम फॅमिली जरी केलं तरी तुम्हाला बस सफिशियंट आहे। कारण की कसं असतं पेपरमध्ये, जर तुमचा पेपर जे काही चेकर वगैरे पेपर चेक करतो तेव्हा तुम्हाला जो सुरुवातीला इम्प्रेशन म्हणजे जे काही द्रव्य तुम्हाला येतो पेपरमध्ये, त्यामध्ये सुरुवात तुम्हाला लॅटिन नेम आणि फॅमिली तिथं लिहावं लागतं। आणि जर तुम्ही लॅटिन नेम आणि फॅमिली जर चुकीचं लिहिलं तर तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क येतो, कारण की त्याला माहिती विद्यार्थ्यांनी पेपर पूर्ण फेकलेला असणार आहे। जर त्याला लॅटिन नेम आणि फॅमिली जमत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना पुढचा ड्रग काही येत असणार आहे का, तर नाही। तर त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, जे काही जेवढे ड्रग्स तुम्हाला पाठ होत आहेत जवळपास 76 ड्रग घरून चला, तर त्यामध्ये तुम्हाला लॅटिन नेम आणि फॅमिली त्यांची चांगल्या प्रकारे पाठ करायची। म्हणजे तुम्हाला लॅटिन नेम आणि फॅमिली त्यांची काही विचारू द्या तर तुम्हाला तोंड पाठ पाहिजे, समजलं। तर तुम्हाला त्या ड्रग मध्ये काही येऊ नाही, त्याची लॅटिन नेम आणि फॅमिली तुम्हाला तोंड पाठ पाहिजे, समजलं। आता प्रत्येक द्रव्य तुम्हाला जेवढे 76 ड्रग वगैरे आहे तर त्याची लॅटिन नेम फॅमिली पाठ करा। त्यासोबत तुम्हाला काय करायचं, त्याचे पर्याय। आता पर्याय हा फिक्स विचारला जातो बरं का, LQ मध्ये हा सब टॉपिक असतो पर्याय। आता पर्यायामध्ये तुम्हाला 3-4 त्याचे पर्याय तुम्हाला पाठ करायचे। मोस्ट ऑफ दी तुम्हाला चार्ट फॉर्मॅटमध्ये तयार करा की जेवढे काही ड्रग्स आहे तर त्याचे ड्रग्स इकडं, त्यानंतर लॅटिन नेम फॅमिली आणि त्यानंतर त्याचा पर्याय वगैरे तुम्हाला अशा प्रकारे पाठ करायचा। आणखी एका याच्यामध्ये काय करा, तुम्हाला रसपंचक पाठ करायचं। आता बघा, मी मोस्ट ऑफ दी 97 ड्रग्सची एक रसपंचक म्हणून ट्रिक जी काही अपलोड केली मागच्या 3-4 महिन्यापूर्वी, ती तुम्ही ट्रिक नक्की बघा। त्यामध्ये तुम्हाला वीर्य आणि विपाक हे जे काही 2 गोष्टी आहे तर तुमच्या त्या ट्रिकनुसार तुमच्या ड्रग्सचे तोंड पाठवून जाते, वीर्य आणि विपाक। राहिला आता प्रश्न कशाचा, रसचा। आता जो काही रस आहे तर रस तुम्हाला सेपरेट पाठच करायला लागणार आहे आणि जर नसेल होत तर तुम्ही वीर्य आणि विपाकवरून लिहू शकतात। इन जनरल सांगून गेलो, आता काही ड्रग्स कसं असतील मधुर विपाकाचे आणि शीतवीर्याचे असतील। आता ज्या विद्यार्थ्याला नाही आठवलं बा याचा काय रस काय, तर तुम्ही असं काय म्हणतात असं फेकलं बा की याचा मधुर रस असू शकतो, कारण की मधुर विपाक कोणाचा असू शकतो, एक तर मधुर रसाचा असू शकतो किंवा कोणाचा लवण रसाचा काय असू शकतो, मधुर विपाक वगैरे असू शकतो। आणि मेनली जो काही आम्लाचा तर आम्लाचा असणार आहे ना, तर मेनली काय जो की विपाक मधुर विपाक कोणाचा असू शकतो, एक तर मधुर किंवा लवण तर असणार आहे का, नाही। तर तुम्ही त्यामध्ये मधुर रस लिहू शकतात। इन जनरल जर फेकलं तर अशा प्रकारे तुम्ही लॉजिक वगैरे रसामध्ये करू शकता, समजलं। पण तुमचा ट्रिक मध्ये तुमचा काय वीर्य आणि विपाक पाठ होऊन जाईल, त्यानुसार
97 ड्रग्सची काही ट्रिक आहे तर ती पाठ करा. लॅटिनियम फॅमिली आणि ट्रिक पाठ केले समजलं. त्यानंतर पर्याय पाठ केले तर तुमचं अशा प्रकारे इथं जवळपास अर्ध काम झाले, कारण की यामध्ये तुमचे 3-4 मार्क इथं जवळपास तुमचे त्या ड्रग्स मधले कलेक्ट झाले. कारण की एवढं जर गोष्टी जर त्या एक्झामिनरला पेपर चेक करण्याला एवढ्या गोष्टी जर बरोबर दिसल्या तर त्याला काय वाटतं की यार विद्यार्थ्याचा खरंच अभ्यास आहे आणि त्या पुढे तो काय करतो डायरेक्ट मार्क द्यायला सुरुवात वगैरे करायला लागतो समजलं. त्यानंतर तुम्हाला रस वगैरे पाठ करण्याचा केले, त्यानंतर वीर्य विभाग तुमच्या ट्रिकनुसार पाठ होऊन जातील. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय कर्म करायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची, तुम्हाला जो काही द्रव्य तुमच्या हातात आला असेल म्हणजे जो काही 76 ड्रग समजा तर त्यांचे सगळ्यांचे अग्रकर्म तुम्हाला पाठ करायचे. अग्रकर्म म्हणजे काय, एखाद्या ड्रग कसं असतो स्पेसिफिक एखादा कर्म शो वगैरे करतो. जसं की पाहायला गेलं तर जर काय आपल्याकडे आरग तर आरगवाचं कसं असतं मृदू विरेचन वगैरे कर्म असतं. त्यानंतर आपल्याकडे विविध असे ड्रग्स आहेत तर त्यांचे कसे असं स्पेसिफिक असं कर्म वगैरे असतात, जसं की दंतीचं विरेचन वगैरे कर्म आहे. तर अशा प्रकारे जे काही ड्रग्स असतात तर त्यांचे अग्रकर्म वगैरे तुम्हाला स्पेसिफिक पाठ पाहिजे, कारण की तो ड्रग तुमचा स्पेसिफिक अग्रकर्मासाठी आहे ना, जसं की मदन फळाचं काय यूज करतो आपण की वमनामध्ये यूज करतो तर त्याची कर्म किंवा अग्रकर्म तर हे जे काही गोष्टी आहेत तर तुम्हाला त्या ड्रग्स मधले जे 76 ड्रग्स असतील तर त्यांचं तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ पाहिजे समजलं. तर तुम्हाला काय काय पाठ करायचं आहे, लॅटिनियम फॅमिली पाठ करायचं आहे, त्यानंतर पर्याय पाठ करायचंय, त्यानंतर रसपंचक तुमचा ट्रिक मध्ये वीर्य आणि विभाग कव्हर होऊन जाईल. फक्त तुम्हाला एक गोष्ट पाठ करायची, कोणता रस वगैरे पाठ करण्याचा प्रयत्न करा. तो पण झालाच करा, नाही तर सोडून द्या, नाही तर मग तुम्ही फेकू शकता पेपरमध्ये. पण मोस्ट ऑफ द तुम्हाला करायचं आहे. आता काही जण सर तुम्ही गुण नाही सांगितले, आता गुण ऑफ द मोस्ट ऑफ द या मधुर विभाग असेल तर गुरु स्निग्ध वगैरे हा गुण असतो, आणि जर कटू विभाग वगैरे असेल तर त्याचा लघुवृक्ष वगैरे हा गुण आपल्याला मोस्ट ऑफ द कॉमन मध्ये पाहायला मिळतो. त्या अग्रकर्म वगैरे तुम्हाला स्पेसिफिक पाठ करायचे. आणि त्यानंतर एक गोष्ट चलते ती असं ना, आता गोष्ट आली कॉमन फॉर्मॅटची. आता कसं असतं कॉमन फॉर्मॅट एक गोष्ट असते, त्यानंतर तुम्हाला काय असतं जे काही स्थानिक कर्म आहेत, स्थानिक कर्म नॉर्मली जो काही द्रव्य जो कर्म वगैरे शो करतो, काही उष्णविरेच असेल तर अग्निदीपन वगैरे करतोय, जाटर अग्नि प्रदीप्त वगैरे करणं, हे नॉर्मल त्याचे स्थानिक वगैरे कर्म असतो. जो काही आपला कॉमन पॅटर्न आहे तो मोस्ट ऑफ द धातूंच्या कर्मावरती चालतो. तर याकरिता आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे कॉमन फॉर्मॅट म्हणून, तो तुम्हाला लवकरच भेटून जाईल. तर कॉमन फॉर्मॅट नुसार तुम्ही जरी ड्रग्स लिहून आले तर अगोदर सुरुवातीला तुम्हाला हे जे काही बेसिक मी गोष्ट सांगितली आहे पाठ करायचे तर हे तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं, त्यानंतर तुमचा कॉमन फॉर्मॅट चालतो. जर विद्यार्थ्यांनी नुसतं कॉमन फॉर्मॅट नुसार जर अभ्यास केला त्याची पासिंग निघत नाही समजलं. तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, लॅटिनियम फॅमिली त्याचा पर्याय वगैरे तुम्हाला या गोष्टी पाठ करायच्या आहे एवढ्या 10 दिवसामध्ये. त्यानंतर त्यांचा रसपंचक वगैरे ते ट्रिकनुसार होऊन जाईल तुमचा, आणि अग्रकर्म ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो बरं का, अभ्यास कसा करायचा 10 दिवसामध्ये एवढे ड्रग्स राहिले ना, 76 ड्रग्स कसे करणार विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा आयडिया नसेल लागला. सर तुम्ही एवढं सगळं दिलं बरं का, आम्हाला हे कळलं एवढं पाठ करायचं, पण 10 दिवसात अभ्यास कसं करायचं हे सांगू द्या. आता बघा तुम्ही 10 दिवस जवळजवळ तर 10 दिवसामध्ये तुम्ही काय करा की मोस्ट ऑफ द दिवसाचे 8 जरी ड्रग केले तुम्ही, 8 दिवसात जरी ड्रग केले, 8 दिवस समजा 10 दिवस जरी 8 ड्रग केले तर तुमचे 80 ड्रग पाठ होतात मेनली बरं का, 80 ड्रग. आता यामध्ये तुम्हाला 8 ड्रगचं काय करायचंय, लॅटिनियम फॅमिली पर्याय वगैरे रसपंचकचं ट्रिक मध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल बरं का. अग्रकर्म एवढीच गोष्ट करायची, बाकीच तुम्हाला काय करायचं स्रोतानुसार कर्म करायचं. आता एक गोष्ट राहते आमयिक प्रयोग आणि कल्प, हे सुद्धा वाचून जा पेपरमध्ये की काही गोष्टींचे आमयिक प्रयोग आणि कल्प हे सुद्धा तुम्हाला विचारतात 2-2 मार्क करता. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. कल्प वगैरे कल्प मोस्ट ऑफ द चूर्ण वटी हेच असतात बरं का, क्वाथ वगैरे, पण आमयिक प्रयोग कशा प्रकारे हा द्रव्य कार्य करतो ही गोष्ट सुद्धा एक इन जनरल वाचून जा शेवटला, कारण की हा सुद्धा तुम्हाला LAQ मध्ये एक सब टॉपिक वगैरे असतो. अशा प्रकारे तुम्ही जर 8 दिवस म्हणजे 10 दिवसामध्ये 8 ड्रग जरी डेली करत गेले, 8 दिवसात म्हणजे 8 ड्रग जरी वाचत गेले तुम्ही, आज 8 ड्रग वाचले, त्यांची लॅटिनियम फॅमिली हे सगळ्या गोष्ट पाठ वगैरे केली, उद्याच्याला म्हणजे मागचे रिवाइज केले, पुढचे 8 पाठ केले. तसंच करता मागचे जे काही तिसऱ्या दिवशी आहे ते 16 जे तुमचे पाठ झाले त्यांना एकदा रिवाइज केला, पुढच्या 8 ला हे केलं, नंतर चौथ्या दिवशी जे काही 24 झाले त्यांना रिवाइज केला, नंतरचे पुढचे 8 वगैरे पाठ केले. तर अशा करता तुमचं इझिली 10 दिवसांमध्ये हा सब्जेक्ट इझिली कव्हर वगैरे होऊन जाईल समजलं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला जे शेवटच्या दिवसामध्ये तुमचा आणखी सुद्धा अभ्यास नसेल तर 100% तुमची ह्या विषयामध्ये पासिंग होईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतः कुठेही मनाने हारून जाऊ नका. आणखी सुद्धा तुम्हाला खूप वेळ आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा, चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क वगैरे मिळतील. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ वगैरे होता. ज्या विद्यार्थ्यांना आणखी वाटत असेल की सर 10 दिवस राहिले, यामध्ये आमची आणखी रिव्हिजन राहिली, आम्हाला खूप भीती वाटते, आमचे सब्जेक्ट बॅक राहते का वगैरे काय होतं, ते बघा काय व्हायचं, चिंता चिता समान असते. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. कर्म केलंय तुम्हाला देव 100% तुम्हाला यश देणार आहे. तुम्ही तुमच्या फक्त कर्मावरती विश्वास ठेवा, 100% यश तुमच्या नशिबात पदरात पडणार आहे. त्यामुळे तुमचं यश नक्की ठरलेलं आहे. फक्त चांगला अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे शेवटची जे काही 10 दिवस आहे तुमचं स्वतःचा 100% द्या. फक्त शेवटच्या वेळेस तुम्हाला असं मनात वाटलं पाहिजे जेव्हा तुमचे पेपर एंड संपतील रिझल्ट लागणार की यार मी त्यावेळेस खरंच चांगल्या मनाने जिद्दीने अभ्यास केला होता आणि आज जे मला यश भेटले त्यावेळेस मी माझं जे मन आहे तर मी हरलं नव्हतं, मी 100% जिद्दीने लढत राहिलो आणि शेवटी मला हे यश मिळालं. कसं असतं कोणत्याही
युद्धात जाण्यापूर्वी स्वतःचं मन हे तुम्हाला मजबूत असलं पाहिजे. कसं असतं युद्धात लढण्यापूर्वी तुम्हाला मनामध्ये अगोदर ते युद्ध लढावं लागतं आणि शेवटी तेव्हा युद्धात तुम्ही ते लढू शकता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर स्वतःने मनाने प्रिपेअर राहायचं की मी 100% ऑल क्लिअर पास होणार आहे आणि 10 दिवसामध्ये जो काही सिलेबस माझा रिमेनिंग राहिले त्यासोबत रिव्हिजन राहिले ते मी सगळं करणार आहे आणि ऑल क्लिअर होऊन पास होणार आहे. खूप सारा तुमच्याकडे टाइम आहे. आणखी ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की हे खूप कमी दिवस आहे तर 100% सांगून तुमचे ऑल क्लिअर पासिंग होणार. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, चांगला अभ्यास करा. आणखी ज्या विद्यार्थ्यांना कॉमन पॅटर्न नुसार व्हिडिओ बनवा लवकरात लवकर तर मला कॉमेंटमध्ये कॉमन पॅटर्न लिहा, आपण यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन या. समजलं? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.